बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज तुमच्याशी एका वृत्तपत्राविषयी बोलायचं आहे शिवसैनिकांनो। एका अशा वृत्तपत्राविषयी ज्याचं नाव जरी कानावर पडलं, ज्या वृत्तपत्राचं नाव जरी कानावर पडलं तरी अग्रलेखांची आठवण होते। या वृत्तपत्राने एक बिरुद कित्येक वर्षापासून मिरवलंय। ते बिरुद म्हणजे अग्रलेखांचा बादशाह, अग्रलेखांचा बादशाह। एव्हा ना या बिरुदावरून तुम्हाला या वृत्तपत्राचं नाव कळालंच असेल। अग्रलेखांचा बादशाह म्हणजे नवा काळ, खाडीलकरांचा नवा काळ। कित्येक जणांचं बालपण, कित्येक जणांनी बालपणी हेच वृत्तपत्र वाचलं असणार। आजही मी कित्येक जणांना विचारलं, सगळ्यात पहिलं वृत्तपत्र जर तुम्ही कुठलं वाचलं असाल तुमच्या बालपणी तर तुम्ही नवा काळ हेच नाव घ्याल। त्याचं टायटल, त्या नवा काळचं नाव काळ्या किंवा लाल शाईमध्ये लिहून यायचं। अजूनही बऱ्याच जणांना आठवत असेल, कदाचित आता नवा काळ हा रंगीबेरंगी झाला असू शकतो। काळाप्रमाणे वृत्तपत्र बदलत गेली। हा नवा काळ माझ्या आयुष्यातला मला जर प्रसंग विचाराल, पहिलं वृत्तपत्र कुठलं जे तुम्ही वाचलं, तर मीही सांगेन नवा काळ। होय, नवा काळ। कारण अग्रलेखांचा बादशाह, त्यातले अग्रलेख वाचायचे म्हणजे एक पर्वणी असायची। नवा काळचे अग्रलेख, खाडीलकरांचा नवा काळ। काहीही असो, पण ह्या वृत्तपत्राने आपला एक दबदबा कायम ठेवला होता। आज तुम्ही विचार कराल, आज नेमकं असं काय घडलंय की नवा काळचं एवढं सारं मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली। हा जुना काळ का सांगतोय, बालपणीचा काळ मी का काढतोय? शिवसैनिकांनो, मी एक शब्द वापरला, काही वेळापूर्वीच एक शब्द वापरला, काळाप्रमाणे वृत्तपत्र ही बदलत गेली। काही वृत्तपत्र ही ब्लॅक अँड व्हाईटची रंगीत झाली। ब्लॅक अँड व्हाईटची वृत्तपत्र, त्यांच्या आवृत्त्या, त्यांचे ते अंतरंग हे ब्लॅक अँड व्हाईट पासून रंगीत होणं इथपर्यंत ठीक होतं, पण त्यांचा आत्मा हा विकला जाणं हे मात्र आम्हाला कधी पसंत पडलं नाही। वृत्तपत्रांचा आत्मा, ती मीडिया विकली जाणं हे मात्र आम्हाला पसंत पडलं नाही। काही असो शिवसैनिकांनो, काही असो, पण वृत्तपत्रांनी आपलं ते सार्वभौमत्व, आपला तो इंडिपेंडन्स काय म्हणतो, ते स्वातंत्र्य, ते जपायला हवं होतं। अगदी काल परवाच उदाहरण देतो मी। नवा काळचं नाव आज का काढतोय हे लक्षात घ्या शिवसैनिकांनो। काल परवामध्ये ज्या वेळेस शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबऱ्यामध्ये येऊन जातात, मुंबऱ्यामध्ये हजारोंची गर्दी होते। जवळपास 30,000 शिवसैनिक रस्त्यावर असतात। बॅरिकेडच्या अलीकडे 30,000 शिवसैनिक आणि बॅरिकेडच्या पलीकडे 150 ते 150 उंदीर असतात। ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांसमोर जॉईंट कमिशनर असतील, डीसीपी असतील, सिनियर पीआय असतील, सारं पोलीस प्रशासन असेल, आमच्या नजरे देखत सारं घडलं म्हणून आम्ही सांगतोय। ज्यावेळेस हे सारे येऊन रडतात, त्यांना विनंती करतात, विनवण्या करतात, ते ऐकत नाहीत, पण तुम्ही तरी आमचं ऐका। अशा प्रकारच्या विनवण्या होतात। साहेबांना दिसतं, साहेबांना कळतं, साहेब परिस्थिती ओळखतात। 30,000चा जमाव जर 150 वर तुटून पडला तर 150 जणांच्या घरामध्ये सुतक साजरं झालं असतं। सुतक कधी साजरं होत नसतं, पण मी सांगतो इथे सुतक साजरं झालं असतं। साहेबांनी फक्त आपल्या मावळ्यांविषयी विचार नाही केला, त्या परक्यांविषयी देखील विचार केला। त्या 150 जणांच्या घरामध्ये सुतक साजरं झालं असतं। मग विचार करा शिवसैनिकांनो, ह्या अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात दिवाळीचा सण चालू असताना, महाराष्ट्राला कुठल्याही अंधारामध्ये लोटायचा साहेबांचा विचार नव्हता। एवढं सारं 30,000 शिवसैनिकांची फौज, तो जथ्था सोबत असताना त्या माणसाने इथून विचार केला, शाखा तर आपण केव्हाही घेऊ। मी तुम्हाला वारंवार सांगितलं, ही तहाची परिस्थिती आहे, युद्धाची परिस्थिती नाही, मनगटी लढायांची ही परिस्थिती नाही, इथून लढाया लढल्या जातात। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस पोलीस प्रशासनाचा मान ठेवून, ज्यावेळेस साहेबांनी फक्त तिथून 2 पावलं मागे येऊन आपली सभा घेतली, विचार करा, जर ज्याच्या मनात जर आलं असतं, ज्याला दंगे धोपेच करायचे असते, त्याने सरळ सोट बॅरिकेड तोडले असते, सरळ सोट पलीकडे गेले असते। एवढा 30,000ची फौज जर आत घुसली असती तर यांची पळताभुई थोडी झाली असती। हे सगळं वातावरण तिथे असताना, हे सगळं वातावरण, सारी दुनिया पाहत असताना खाडीलकरांचा नवा काळ झोपला होता का? हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न। खाडीलकरांच्या नवा काळाने दुसऱ्या दिवशी, आता खाडीलकर कुठल्या, आता ते पांडे सांभाळतात, पांडेताई सांभाळतात, मी ऐकलंय। दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी तो अग्रलेख म्हणा किंवा त्यांचं एक बातमी त्या पेपरमध्ये टाकली, त्याचं शीर्षक काय दिलं तुम्हाला सांगतो। ते शीर्षक असं होतं, उद्धव ठाकरे, म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख वगैरे काहीच नाही, फक्त उद्धव ठाकरे हा शब्द लावला। डझनभर नेत्यांना घेऊन गेले, अर्ध्यात परतले, शिंदे गट भारी पडला।
आपले डोळे तपासून घ्या खाडीलकरांनो. खाडीलकर पांडे असं म्हणता येईल त्यांना आपल्याला. आपले डोळे तपासून घ्या किंवा तुमचे रिपोर्टर त्यांना पुन्हा बोलवा आणि विचारा नेमकं तिथे काय घडलं होतं ज्यांनी तुम्हाला ही चुकीची बातमी दिली. शिंदे गट भारी पडला असं जेव्हा नवा काळ छापतो त्यावेळेस आम्हाला कळतं हा नवा काळ खरंच आता हा नवा काळ राहिलाय का. हे एक इंडिपेंडंट वृत्तपत्र राहिलंय का शिंदेच्या जाहिरातींवर तुमचा खर्च पाणी चालतो. तुमच्या आवृत्त्या मला वाटतं विकायच्या संपल्यात बहुतेक, आता विकल्या जात नाहीत. लहान मुलं हगायला देखील तुमच्या आवृत्त्या वापरत नाहीत असं मी ऐकलंय, कारण पाय ठेवलं तर पायाला खालची कार्बनची शाई लागते. हा तुमचा दर्जा राहिलाय बहुतेक. चला त्या शाईचा दर्जा सोडा, पण तुमच्या बातम्यांचा तरी दर्जा ठेवा. नवा काळ तुमच्या बातम्यांचा तरी दर्जा ठेवा, नाहीतर इथून पुढे लहान मुले त्याला हगायला देखील वापरणार नाहीत. हे लक्षात ठेवा. नवा काळ तुमचा दर्जा सुधारा. एकेकाळी आम्ही देखील तुम्हाला वाचत होतो, आम्ही अजूनपर्यंत तुम्हाला वाचत होतो, पण ज्या प्रकारे तुम्ही अशा ह्या वन साइड बातम्या चालवता ना नवा काळ, त्यावेळेस कळतं तुमचा दर्जा काय राहिलाय तो. मी खरंच या गोष्टीविषयी जाब विचारायला नवा काळच्या ऑफिसमध्ये फोन केला. एक तर नवा काळने कुठलाही कॉन्टॅक्ट नंबर ठेवलेला नाही त्यांच्या कुठल्याही वेबसाईटवर. त्यांची वेबसाईटच नाही म्हणा, पण त्यांच्या ज्या कुठल्या साईट्सवर हा नंबर येतो, एक लँडलाईन नंबर येतो आणि तो लँडलाईन नंबर असं सांगतो की हा नंबर अस्तित्वात नाही, याची सर्व्हिस खंडित केलेली आहे. नवा काळ अशा बातम्या छापण्यापेक्षा, अशा थिल्लर शुल्लक बातम्या छापण्यापेक्षा तुम्ही तुमचं लँडलाईनचं बिल भरा, लोकांना त्यांच्या प्रतिक्रिया देऊ द्या. माझ्यासारख्या हजारोंनी तुम्हाला फोन करायचा प्रयत्न केला असेल, त्या दिवशी जर तुमचा फोन चालू असता किंवा आजपर्यंत तुमचा जर तो फोन चालू असता, किंवा तुम्ही तुमचा फोन नंबर द्या जनतेला, जनतेची मतं घ्या त्याच्यावर, जर तुमचा फोन नंबर चालू असता तर नवा काळ तुम्हाला हजारो नाही तर लाखो फोन महाराष्ट्रभरातून आले असते, ज्यांनी तुमची आवृत्ती पाहिली असेल आणि त्यानंतर विचार केला असेल नवा काळचा आजचा आमचा अंक हा शेवटचा अंक. त्यांनी तिथे त्या डिस्ट्रीब्युटरला फोन केला असेल, बाबा रे उद्यापासून नवा काळ टाकायचा बंद कर, आमच्या एरियात सुद्धा नवा काळ घेऊन येऊ नकोस. हे लक्षात ठेवा. खाडीलकर म्हणजे आमचे खाडीलकर साहेब थोडा वेगळे होते, पण ठीक आहे. जे काही नवा काळचं सध्या चाललंय ते पाहून मला एक वाईट वाटतं. एवढं सुंदर वृत्तपत्र, आपल्या अग्रलेखांसाठी प्रसिद्ध असलेलं वृत्तपत्र अशा खालच्या थराला जातं आणि ह्या मिंध्यांची मिंध्येगिरी करतं. जी माणसं तिथे बायकांमध्ये लपून बसली होती, लक्षात घ्या मला काय सांगायचंय, ज्यांचे स्वयंघोषित नेते प्रवक्ते या गटाचे बायकांमध्ये लपून बसले. मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवेलच, ते पहा. एक क्षण तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि मग तुम्ही मला सांगा की काय वातावरण असेल तिथे, ज्यांना शिवसेनेच्या झंझावातापुढे अशा प्रकारचं कडा करून घ्यावं लागलं, अशा प्रकारचं. मग तुम्ही मला सांगा की मग अर्ध्यातून कोण परतलं नेमकं? उद्धव साहेब परतले की हा शिंदे गट परतला? पोलिसांच्या त्या कड्यामध्ये राहून, पोलिसी प्रोटेक्शन मध्ये राहून गमजे मारणारे हे शिंदे गट तुम्हाला भारी पडलेले वाटले? मला इतरांचं ठीक आहे, मीडियाचं, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं पण ठीक आहे, त्यांना त्यांच्या टीआरपी करायच्या असतात, पण वृत्तपत्र वाचणाऱ्या त्या सर्वसामान्य वाचकांना या सगळ्या गोष्टी पसंत पडत नाहीत. लक्षात घ्या. आजही तुम्हाला सांगतो, वृत्तपत्र वाचणारा एक जो समाज म्हणेन मी, त्या समाजाची मानसिकता वेगळी असते. इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहणाऱ्या समाजाची मानसिकता थोडी वेगळी असते, त्यांना झटपट गोष्टी लागत असतात पाहण्यासाठी. पण वृत्तपत्र वाचणारा हा जो समाज असतो किंवा तो क्राऊड म्हणा, त्याची मानसिकता थोडी वेगळी असते. तो पेशन्स ठेवतो, त्याच्यामध्ये एक संयम असतो. बातम्या वाचताना तो संयमाने वाचत असतो. त्याला अशा झटपट जाणाऱ्या बातम्या नसतात पाहिच्या. तो प्रत्येक शब्दानं शब्द वाचत असतो आणि तुमच्या प्रत्येक शब्दातला तो मतितार्थ काढत असतो. ज्यावेळेस तुमच्या या पेपरने अशा प्रकारचं हेडिंग दिलं, त्याच वेळेस कित्येक लोकांना वाटलं असेल, भले ते शिवसैनिक नसतील, भले ते कोणी कुठल्याही पक्षाच्या का असू देत, पण त्यांना कळालं असणार की नवा काळचं हे हेडिंग चुकलेलं आहे. कारण उभ्या महाराष्ट्राने पाहिलं, आमच्यासारख्या प्रवक्त्यांनी त्याचं विश्लेषण देखील केलं, नेमकं तिथे घडत काय होतं. पण तरी देखील अशा प्रकारचं शिंदेगड भारी पडला, ठाकरे अर्ध्यातून परतले, म्हणजे नवा काळ तुम्हाला देखील तिथे दंगली घडाव्यात असं वाटत होतं का? एक जबाबदार वृत्तपत्र म्हणून तुमची हेडलाईन अशी असायला पाहिजे होती की समाजाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी, महाराष्ट्रातल्या शांतता आणि सुव्यवस्थेला अबाधित राखण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2 पावले माघारी येण्याचा निर्णय घेतला. हे अशा प्रकारची हेडिंग असायला हवी होती की चिथावणीखोर,
एवढा सगळा शिवसैनिक सोबत असताना, मी ती संपूर्ण बातमी वाचली, एवढा सगळा शिवसैनिक सोबत असताना तुम्हाला माघारी फिरावं लागलं, युटर्न मारला आणि शिंदेगड भारी पडला. या अशा प्रकारच्या हेडिंग्स नवा काळ तुमच्या प्रतिमेला गालबोट लावून गेल्या आणि आमच्यासारख्या कडवट शिवसैनिकांच्या मनामध्ये, लाखो शिवसैनिकांच्या मनामध्ये तुमचं जे स्थान होतं आजवरचं, त्या दिवशीच्या तुमच्या त्या मतळ्यानंतर सारं सारं जमीनदोस्त झालं. तुम्हाला पाहिजे मर्दानगी काय होती तिथे? हा व्हिडिओ पहा आणि मग नवा काळ मला सांगा. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, पहा. अश्विन, या शाखेच्या बाहेरच आहे मी सध्या आणि इथे घोषणाबाजी हे थोड्या वेळापूर्वी सुरू होती, मात्र पोलिसांनी असं आवाहन केलं त्यामुळे थोडी शांतता सध्या तरी आहे. इथे आपण पाहताय सगळे नेते आणि सर्व लोक आपल्यावर नेते आहेत, मनोज मस्के असतील किंवा मीनाक्षी शिंदे असेल, आणि इथे घोषणाबाजीला आता सुरुवात झाली आहे. पहिल्यांदाच उद्धवराव जगताप हे आपल्याशी बोललेले आहेत, एखाद्या प्रसार माध्यमांशी बोललेले आहेत आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळालं असेल अर्ध्यातून कोण पळालं आणि कोण कोणाचं प्रोटेक्शन घेऊन बसलं होतं. त्यामुळे नवा काळ ती भारतीय जनता पक्षाचं सोडाच, पण ह्या शिंदे टोळीचं तुम्ही जे गुणगान गायचा प्रयत्न करताय, कारण भारतीय जनता पक्षाचं मी अजून तेवढं पाहिलेलं नाही, पण शिंदे टोळीला जे उदो करताय, जे डोक्यावर घेऊन तुम्ही मिरवताय, ते मात्र तुम्हाला बंद करावं लागेल. आणि नाही करत असाल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला जाब विचारेल. त्यासाठी तुमचे लँडलाईन नंबर असतील, त्यासाठी तुमचे संपर्क नंबर असतील, ते खुले करा, लोकांची मतं घ्या. आणि नसेल तुम्हाला तुमचे नंबर ते चालू करण्यासाठी, तुम्हाला ते बिल परवडत नसतील लँडलाईनची तुम्हाला, कारण आजकाल मिंदेगिरी करून तुम्हाला तेवढा काही प्रॉफिट होत नाहीये मला वाटतं, तर कमीत कमी ती पोस्ट कार्ड स्वीकारायला सुरुवात करा. तुमचा पोस्ट बॉक्स ऑफिसचा ऍड्रेस द्या आम्हाला, आम्ही पोस्ट कार्ड लिहायला सुद्धा चालू करू, काही फरक पडत नाही. या अशा प्रकारच्या वृत्तपत्रांना जागीच धडा शिकवणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे कुणाकडे जर नवा काळचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर कृपया तो प्रसिद्ध करा, कमेंट्स मध्ये टाका. आपण साऱ्यांनी नवा काळला फोन करून ह्या गोष्टीचा जाब नक्की विचारा. एवढीच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.